नमस्कार, मी स्मिता वैभव वायकर, इम्पिरियल चॉकलेटची संचालिका. आम्ही लोकांच्या आयुष्यात आनंद देण्याचं काम करतो. हा आनंद देण्यासाठी आम्ही आपल्या ग्राहकांना उत्तम दर्जाचे आणि आरोग्याला फायदेशीर असे असणारे प्रॉडक्ट म्हणजे इम्पिरियल चॉकलेट्स प्रोव्हाइड करतो. या व्यवसायाची सुरुवात म्हणाल तर चॉकलेट हा असा विषय, खूप लहान असतानापासून चॉकलेट खाण्याची प्रचंड आवड होती. ही चॉकलेटची खाण्याची आवड पुढे पुढे माझी चॉकलेट बनवण्यामध्ये रूपांतर झाली. तर कॉलेजमध्ये असताना, ऑफिसमध्ये असताना हे चॉकलेट्स मी बनवायची, फ्रेंड्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायची आणि प्रत्येक वेळी कमेंट यायचं, अरे वा स्मिता, बहुत अच्छा चॉकलेट आहे, खूप छान चॉकलेट्स बनवते. त्यावेळेस वाटायचं, अरे वा, खरंच आपल्याला खूप सुंदर चॉकलेट्स बनवता येतात. त्यानंतर लग्नानंतर सहज मिस्टरांनी चॉकलेट्स खाण्यानंतर एक प्रश्न मला केला, अरे एवढं सुंदर चॉकलेट्स आपण जर घरी बनवतोय तर विकू का नाही शकत. त्यानंतर खरं तर ही सुरुवात झाली की चॉकलेट्स बनवून ते सेल करण्याची जी आयडिया आहे ती यामुळे पुढे ग्रोथ होत गेली आणि अशा प्रकारे आपला इम्पिरियल चॉकलेट हा स्वतःचा ब्रँड तयार झाला विथ द फूड लायसन, रजिस्टर्ड फूड लायसन. आणि हा व्यवसाय खरं तर आता एका चांगल्या स्तरावर आहे. त्यामुळे ही चॉकलेट व्यवसायाची सुरुवात अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. गेले 6 ते 7 वर्षापासून आपण या व्यवसायामध्ये आहोत. माझे मित्रपरिवार, नातेवाईक आणि माझे एम्बेसी मेंबर्सचे सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या रेफरन्सेसमुळे हा व्यवसाय खरं तर उत्तम प्रकारे चालू आहे. याच पुढे कॉर्पोरेट सेक्टर, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि इतर केक शॉप्स या सर्वांमध्ये देखील आपल्याला इम्पिरियल प्रॉडक्ट्सचे आपल्याला प्रॉडक्ट्स पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याच दिशेने ही वाटचाल देखील आपली सुरू आहे. या प्रवासादरम्यान एक दिवस माझ्या मिस्टरांना त्यांच्या मित्राचा म्हणजेच विशाल टाके सरांचा फोन झाला की अरे, मी एम्बेसी मेंबरचा सदस्य आहे, तर तू देखील एक दिवस वहिनींना चॉकलेट्स घेऊन का नाही पाठवत मीटिंगसाठी. वहिनी चॉकलेट्स बनवतात, छान आहेत, मी देखील टेस्ट केले आहेत, तर काय हरकत आहे एक दिवस मीटिंग अटेंड करायला. तर त्या दिवशी दोघांनी विचार केला की आपण एक दिवस मीटिंग नक्की अटेंड करूया आणि पाहूया की काय आहे एक्झॅक्टली. तर योगायोगाने दिवाळीचा एक सण पुढे फेस्टिवल येणारच होता. त्या दरम्यान म्हटलं आपण नक्की ट्राय करूया. त्यानुसार मी मीटिंगला पोहोचली सकाळी शार्प 7:30 वाजता. त्या दिवशी पाहिलं मीटिंगचं वातावरण काय आहे, लोक कशी आहेत, कारण याआधी कुठली फॉर्मल मीटिंग मी नव्हती अटेंड केली. त्यामुळे तिथे जी एनर्जी होती, पॉझिटिव्हिटी होती, खरंच सुंदर होती. माझा पहिला दिवस खरं तर होता, पण मला कुठेही जाणवलं नाही की मी न्यू मेंबर्स आहे. प्रत्येकाने इतका सुंदर सपोर्ट दिला, माझे प्रॉडक्ट समजून घेतलं, काय आहेत, कसे आहेत, कुठे बनतात याची विचारपूस देखील केली आणि खरं प्रचंड सुंदर प्रतिसाद होता. कारण मी मेंबर नसताना, जॉईन झालेली नसताना देखील त्या दिवशी मला दिवाळी दरम्यानसाठी जे काही आपले एम्बेसी मेंबर्स आहेत त्यांनी पर्सनली मला ऑर्डर्स केल्या की मॅडम मला इतके बॉक्सेस लागतील, इतके बॉक्सेसचे ऑर्डर्स आहेत, तुम्ही देऊ शकता. डेफिनेटली मला बिझनेस करायचा तर होताच, नवीन संधी देखील मिळाली. त्यामुळे मी अर्थातच हो म्हटलं आणि योगायोगाने मला बिझनेस जॉईन करायचा, मला या लोकांसोबत नेटवर्किंग करायचं आहे हे तिथेच ठरवलं होतं. त्या दिवशी खरं तर नेटवर्किंग काय आहे, कसं करतात याची पूर्ण कल्पना मला 1-2.5 तासामध्ये आली. कारण यापूर्वी कुठलंही नेटवर्किंग मी केलं नव्हतं. एक 4 भिंतीमध्ये किंवा फार तर रेफरन्सेस आणि मित्रपरिवार यांच्या रेफरन्सेसमुळे माझा बिझनेस चालू होता. पण तिथे पाहिल्यानंतर, एक फॉर्मल वातावरण पाहिल्यानंतर खरंच वाटलं की आपण ह्या एम्बेसीचा मेंबर, एक सदस्य का व्हावं. तिथे जी लोकसंख्या आहे, जितके मेंबर्स आहेत, वाईड रेंज ऑफ व्हरायटी ऑफ बिझनेस ज्याची मी कधी कल्पना देखील केली नव्हती, इतक्या नवीन लोकांशी मी पहिल्यांदा भेटली. खूप सुंदर वाटलं आणि त्याच दिवशी आम्ही मिस्टरांना सांगितलं देखील की आपण या मीटिंगला डेफिनेटली जॉईन व्हायचं. आणि झाल्याप्रमाणे, ठरल्याप्रमाणे मीटिंग जॉईन केली, फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या आणि म्हटल्याप्रमाणे ओथ देखील झाली. आणि तो दिवस ऑलमोस्ट दिवाळीचा धनत्रयोदशीचा दिवस होता. तिथे मी माझे पुन्हा नवीन प्रॉडक्ट्स घेऊन गेली होती. त्या दिवशी मला वाटत नाही रिटर्न जाताना मी कुठले प्रॉडक्ट्स सोबत नेली, जितके मी माझे प्रॉडक्ट्स घेऊन आली होती. ऑलमोस्ट मी रिकाम्या हाताने घरी गेली. माझा संपूर्ण सेल झाला. त्या पहिल्या दिवशी असं वाटलं की आपला निर्णय कुठेही चुकला नाहीये, खूप सुंदर निर्णय घेतला. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी ज्या मीटिंगमध्ये माझे जे प्रॉडक्ट्स असतात मी ऑलमोस्ट सगळे संपवूनच घरी जात असते. त्यामुळे दिस इज द बेस्ट वे, बेस्ट प्लॅटफॉर्म विच आय हॅव चूजन. आज या जागतिक महिला दिनानिमित्त मी आपल्या सगळ्या महिलांना एकच सांगेल की आपल्याला उद्योग क्षेत्रात येणं काळाची खूप मोठी गरज आहे. कारण खरं तर आपल्या प्रत्येक महिलेमध्ये असे काही सुप्त कला गुण आहेत ज्यांचा आपण डे टू डे लाईफमध्ये वापर करतो, ज्याचं कधी आपल्याला रिअलाइज देखील होत नाही. पण खूप मल्टीटास्किंग आहोत, खूप वेगवेगळ्या पद्धतीने सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत खूप मल्टीटास्किंग कामं करत असतो. तर याच कलागुणांचा वापर आपण आपल्या आवडीनुसार, कलागुणानुसार व्यवसाय क्षेत्रामध्ये करून असो. तर खरं तर आपण आपली कला ओळखा, आपली आवड ओळखा, त्यानुसार आपला उद्योग क्षेत्रामध्ये येण्याचा विचार पक्का करा.
जशी माझी आवड होती चॉकलेट खाण्याची आणि तिचा प्रवास झाला पुढे चॉकलेट बनवण्यापर्यंत, तर ही माझी आवड झाली. तुमची आवड, तुमचे कलागुण तुम्ही ओळखा आणि उद्योग क्षेत्रामध्ये पुढे नक्की पाऊल ठेवा, ज्याची आपल्याला काळाची खूप मोठी गरज आहे. पुन्हा एकदा सर्व महिलांना आणि माझ्या उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला, पाऊल ठेवलेला प्रत्येक महिला उद्योजकीला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.